पाटील, LED व्यवस्था, पारितोषिक गणेश भोईर, पूर्वा वॉटर सप्लाय यांच्या माध्यमातून आणि मित्र परिवार यांचंही मोलाचं योगदान या स्पर्धेकरिता. जाऊया आपण थेट मैदानात. भगवा करंडकचं मैदान, खेळपट्टीवर या ठिकाणी पहिल्या इनिंगची बॅटिंग करिता संघ उभा आहे. कनक स्पोर्ट तिळसेच्या बॉलिंग अटॅकवर या ठिकाणी अटॅक करेल का? दिनकर बडाची बॅटिंग. गोलंदाज कनक स्पोर्ट गावदेवी तिळसे युवराज डुकले, एक व्यावसायिक स्टारकास्ट महाराष्ट्रातील खेळाडू आपल्या गावच्या टीममध्ये खेळताना पाहायला मिळतोय. सागर दिनकर स्ट्राइक एंडला बॅटर. या ठिकाणी शफल खेळण्याचा प्रयत्न थोडासा होता, पंच मारण्याचा प्रयत्न होता बॅकफुटला जाऊन, परंतु बॉलची ज्या पद्धतीनं जी गती होती ती स्लोवर होती, थोडी हळू होती, त्यामुळे बॅटवर मात्र बॉल येऊ शकला नाही. पहिला बॉल निर्धाव टाकण्यामध्ये यश आलंय तिळसे या टीमला. गोलंदाज युवराज डुकले पुन्हा एकदा सज्ज. स्ट्राईकला सागर, नॉन स्ट्राईक एंडला समीर. SS एक स्टार कामगिरी करतील का? आणि खोल टप्प्यात चेंडू थोडंसं मला डिफ्लेक्ट केलं, त्या पद्धतीने मात्र ढकललंय बॉलला, फक्त दिशा दिली गेली आणि चेंडू या ठिकाणी डीप लॉंग ऑफ झोनमध्ये फील्ड केला गेला. एक धाव मिळाली. खातं खोललं सागर दिनकरचं, दिनकर बडा टीमचं. कनक स्पोर्ट गावदेवी तिळसे टीम पहिल्या षटकात पहिले 2 बॉल हाताळलेले आहेत. पॉवर प्लेचं षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर कुणाची असेल, तिळसे की दिनकरपाडा? भगवा करंडक 1,11,111 पारितोषिक, प्रथम पारितोषिक ट्रॉफी कोण पटकवणार? आकर्षण लागलंय. ही कॅच पकडली गेली आहे आणि पहिला धक्का, पहिला हादरा बसतोय. ओव्हर नंबर 1च्या तिसऱ्या बॉलवर दिनकर टीमचा पहिला गडी गारद. धावसंख्या फलकावर 1 असताना या डीजे अगदी स्वस्त्यामध्ये बाद झालेला आहे. खरं तर सिंगल डबल धाव घेण्यामध्ये आणि ग्राउंड शॉट खेळण्यामध्ये माहीर असा खेळाडू, चौकार ठोकण्याची एक कला आहे, परंतु युवराज डुकलेने आपला अनुभव दाखवला. थोडा बॉलला मात्र कमी गती दिली आणि मिस टायमिंग शॉटने या ठिकाणी बाद झाले समीर विषे. पहिली विकेट दिनकर टीम. 3 बॉलचा खेळ, धावसंख्या 1च आहे. पहिल्या 3 बॉलमध्ये युवराज डुकलेनं या हंगामाती सीझन आता सुरुवात झालेली आहे आणि खूप चांगला परफॉर्मन्स या ठिकाणी दिलाय. दिनकर टीमला संधी आहे, त्यांच्याकडे ब्लास्टिंग एक मोठे फटके खेळणारे अनेक फलंदाज आहेत आणि त्यामुळे सागर दिनकर जर क्रीजवर राहिला आणि त्याला साथ देणारा अमर चौधरी जो येतोय, पार्टनरशिपला महत्व राहील. कारण तुम्हाला जर मोठी धावसंख्या अगदी 60-60 प्लस करायची आहे, कमीत कमी 60 धावा या मैदानात करणं गरजेचं आहे आणि तो करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होईल का दिनकर? चांगला स्ट्रोक या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केला. युवराज डुकलेनं पॉइंटला क्षेत्ररक्षक उभा केलाय आणि त्यामुळे पॉवर प्लेच्या या चौथ्या बॉलवर सुद्धा जास्त धावा मिळणार नाहीत. एक सिंगलवर समाधान मानावं लागतंय. खातं अमरनं पहिल्याच बॉलला खोळलं आणि खोळल्यानंतर चौथा बॉल निघून गेलाय. 4 बॉलचा खेळ, धावसंख्या फलकावर 2. स्कोर वाढेल की नाही या ओव्हरला? शेवटचे 2 बॉल शिल्लक. पहिलं षटक खूप निर्णायक, खूप चांगली जोखमी जबाबदारी, दबाव तंत्राचा वापर कोण करतोय? गोलंदाजाचं नाव आहे युवराज डुकले. भावेश पवारला वाडा तालुक्यातील कुठला खेळाडू आवडतोय तर हाच गोलंदाज युवराज डुकले. एक चांगल्या स्टार प्लेयरला आपण आवडावा अभिमान तिळसेकरांना आपल्या खेळाडूचा असेल. 5 बॉल, धावसंख्या फक्त खर्च केली आहे 2, त्यातच विकेट सुद्धा काढली आहे समीर विषयची. 1 विकेट घेताना फक्त 2 धावा. अंतिम बॉल युवराज डुकले बॉलिंग मार्कवर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, गुड लेंथवर या ठिकाणी टिचून मारा. षटक समाप्तीची घोषणा पंचांकडनं. पहिलं ओव्हर या ठिकाणी समाप्तीला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीला स्कोर फक्त आणि फक्त 1 गडी बाद 2 धावांवर दिनकरपाडा संघ. कनक स्पोर्ट गावदेवी तिळसे हावी झालाय पहिल्या षटकात. पात्रा ऐकत राहा. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं पदस्पर्शानं पावन झालेलं गाव आबिडगर गाव. धर्मवीर प्रतिष्ठानची स्पर्धा भगवा करंडक 2025चा थरार या डीजे
चांगली खेळपट्टी, चांगलं मैदान आणि दर्जेदार मोठी स्पर्धा म्हणजेच भगवा करंडक आंबेडकर धर्मवीर प्रतिष्ठानची स्पर्धा. मग खेळाडू चांगले खेळत आहेत, पारितोषिकी मोठं आहे, ट्रॉफीजही मोठ्या आहेत, प्रेक्षकांना सुद्धा बक्षीस आहे. अभि पाटील बंटी शेट या नावानं आंबेडकर गावामध्ये फेमस, यांच्याकडनं प्रेक्षकांना ₹100 कॅश घ्या. व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी पंचांकडनं येतोय. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात होताना एक्स्ट्रा रन सुरुवात मात्र या ठिकाणी गोलंदाज करताना कुणाल कणक स्पोर्ट गाव तीनचे टीम गोलंदाज. धावा जास्त नाहीयेत, धावसंख्या थांबलेली आहे. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, एक आगळा वेगळा शॉट स्वतःच्या एक नॅचरल शैलीनं खेळण्याचा प्रयत्न होता अमर चौधरी दिनकरपाडा या बॅटरचा, परंतु बॉलची गती अगदी नियंत्रणात्मक हाताळली आणि डॉटमध्ये कन्वर्ट केलंय. फायदा गोलंदाज झालाय. धावा 3, बॉल झाले 2. दुसऱ्या षटकातील तिसरा बॉल निघालाय थर्ड मॅन कडे. या ठिकाणी बॅकवर्ड पॉइंट कडे होईल का फील्ड? 2 धावा येत आहेत. दिनकर पाडकर धावण्यामध्ये माहिर आहेत वाडा तालुक्यामध्ये, या टीमचं नाव आहे. 1च्या बदल्यात 2 धावा घेतलेल्या आहेत. धावसंख्या फळकर मात्र 2 ने पुढे वधारताना 5 या आकड्यावर पोहोचते. पहिल्या षटकामध्ये पहिले 3 बॉल हाताळले होते. युवराज डुकलीनं फक्त 1 धाव दिली होती, 1 विकेट काढली होती. दुसऱ्या षटकामध्ये कुणाल गोलंदाज तिळसेकरांचा आहे, त्याने सुद्धा 4 बॉल हाताळले, त्यापैकी 1 बॉल वाईड होता आणि धावा खर्च केले फक्त 3. आता यावेळेस सुद्धा एक सिंगलवर समाधान. मिड ऑफ झोन कॉम्बिनेशन खूप चांगलं आहे. एक फिल्डर बॉल फील्ड करतोय, दुसरा बॅकअपला येतोय, गोलंदाजाला मात्र सपोर्ट देत आहेत. एक कॉम्बिनेशन वाली फिल्डिंग आहे. दिनकर पाडा संघाकडे सुद्धा अनुभवी बॅटर आहे सागर दिनकर, ज्याच्यामध्ये क्षमता आहे बॉल नजर ठेवून खेळण्याची. आज सागरवर सुद्धा हवी होत आहेत तिळसेकर गोलंदाज. पाहता पाहता या इनिंग मधील दुसऱ्या षटकातील बॉल झालेत 4. 10 बॉल निघून गेलेले आहेत. 10 बॉल मध्ये पदरी काय पडलं, 1 विकेट गमावताना दिनकरपाडा टीमच्या, तर फक्त 6 धावा. इथून पुढे संघर्ष मोठा आहे. अजून षटक भरपूर बाकी आहेत. 5 ओव्हरची इनिंग आणि या 5 ओव्हर मध्ये संघर्ष मोठाच होईल. इनसाइड आउट, व्हॉट अ कॅच. बॉलला बरोबर दिशा दिलेली, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि इनसाइड आउटचा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला आणि बाद होत आहे सागर दिनकर. दुसरी विकेट, दुसऱ्या विकेटचं पतन, दुसरा धक्का. धावसंख्या 6 असताना या डिझे प्रेक्षकांची गर्दी हळूहळू या ठिकाणी वाढते. शनिवार आज मात्र शाळा दुपारी सुट्टी आणि विद्यार्थी सुद्धा थेट मैदानाकडे आपल्या बॅग्स दप्तर घेऊन पोहोचलेले आहेत. हे आकर्षण आहे भगवा करंडक आंबेडकरांची स्पर्धा धर्मवीर प्रतिष्ठानची. मिस टायमिंग स्ट्रोक, हवेमध्ये बॉल, मिड ऑफला कॅच, व्हॉट अ कॅच, सुपर कॅच. बॅक टू बॅक हादरा देणं, एक धक्का देणं खूप महागात पडू शकतं दिनकरपाडा टीमला, कारण सागर दिनकरची विकेट जाताच हा डिटर बॅटर मयूर सुद्धा बाद झालेले आहेत. अब क्या होगा दिनकरपाडा, काय गेम प्लॅनिंग असेल तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेल. तोपर्यंत छोटासा ब्रेक या ठिकाणी आणि मधुरमय संगीत तुमच्यासाठी.
फिल्डिंग घेतली. 2 षटकांची कामगिरी जर पाहिली आपण तर फक्त धावा खर्च केल्या त्यात 6. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 2. युवराज डुकलेनं ते पहिलं षटक हाताळलं पॉवर प्लेचं. दुसरं षटक हाताळलं मिस्टर कुणाल आणि कुणालनं खर्च केल्या फक्त 4 धावा. टोटल 6 धावा आणि मोठी कामगिरी मिळवलं काय तर तब्बल 3 विकेट्स. 3 बॅटरपैकी एकही बॅटर या ठिकाणी मोठी कामगिरी करू शकलेलं नाहीये. विकेट जाणं क्रिकेट आहे, परंतु धावा खेचणं हे सुद्धा एक वेगळं क्रिकेट खेळावं लागेल. आता पार्टनरशिप 25 ते 30 धावांची फास्ट इनिंग एका बॅटरला कमीत कमी खेळावं लागेल आणि 40-45 धावांची पार्टनरशिप पुढे जर 4थ्या षटकापर्यंत जर झाली पुढच्या 2 ओव्हरला तर नक्कीच अंतिम षटकामध्ये एक चांगलं गेम प्लॅनिंग करता येऊ शकेल दिनकर टीमला. पहिल्या 2 षटकात बाजी मारली आहे. पहिली 2 षटकं जिंकलेली आहेत ती पहिल्या इनिंगमध्ये तिळसे टीमनं. 12 बॉल 6 धावा 3 विकेट. तिसरं षटक घेऊन येतात गोलंदाज पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं सांख्यिक तिसरं युवराज डुकले. पहिला बॉल अमर चौधरीनं स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न केले. ऑन साइडला चेंडू सुसाट वेगा निघाला डीप लॉंग ऑनला वाईडीला चौकार सीमा पार 4 धावा. भगवा करंडक चौकार. बघूया गोलंदाज तयार युवराज डुकले. अमर चौधरी यावेळेस मात्र बॉल सोडून देतात कारण वाईट बॉल आहे. दिशा ओळखली, एक्स्ट्रा रन मिळू शकते, फायदा होऊ शकतोय. झालाय धावसंख्या 11 वर. अगदी रंगतदार मॅच पाहतायत आणि या ठिकाणी पाहता KL राहुल कॅप्टन टॉस जिंकलेले आहेत. साऊथ आफ्रिका वर्सेस इंडिया आज सामना आहे. अगदी चेंज ऑफ पेस समोर बॉल टाकलेला आहे. काहीच त्याला मात्र लेग ऑफ ब्रेक केलेला नाहीये. फक्त या ठिकाणी बॉलला सोडून दिलं आणि फायदा झाला कुणाला तर युवराज डुकलेला डॉट बॉल करण्यामध्ये माहीर. नेक्स्ट बॉल खेळवतोय बॅटरला खेळवतोय. बॅटर या ठिकाणी मात्र हातात झाले पहिल्या दृष्टिकोनातून एस वाईड करिता तर अंपायरची डिमांड. बॉलला या ठिकाणी मात्र वळवलंय असं या ठिकाणी मात्र अंदाज बॅटरला आला आणि थर्ड अंपायरची डिमांड पंचांकडनं केलेली. पंच तटस्थ आहेत. बघा निश्चित स्वरूपामध्ये या ठिकाणी काय घडेल. इट्स अ वाईड बॉल. परफेक्ट. बघा या ठिकाणी क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये अशा गोष्टी होत असतात. बरोबर हेरलं बॅटरनं आणि डाऊट क्लिअर करून घेतलंय. थर्ड अंपायर पंचांनी या ठिकाणी दर्शवलं वाईट बॉल. धावसंख्या 12. तिळसे विरुद्ध दिनकर मॅच आपण या ठिकाणी पाहतायत. कनक स्पोर्ट गाव तिळसे गोलंदाज युवराज डुकले समोर अमर चौधरी. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका एक धाव जरूर मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का. चांगलं क्षेत्ररक्षण डीप लॉंग ऑन वरनं या ठिकाणी क्षेत्ररक्षक आलेला आहे आणि सपोर्ट या ठिकाणी फिल्डिंगचा चांगला मिळतोय गोलंदाजीला अगदी बॉलिंग करताना युवराज डुकलेला. कारण आतापर्यंत पहिल्या बॉलला चौकार ठोकल्यानंतर 2 वाईट बॉलच्या एक्स्ट्रा धावा 6 आणि आता एक सिंगल 7 धावा आलेल्या 3 बॉलमध्ये रन रेट खेचलेला आहे. आता धावा जोमाने येत आहेत. जोरदार धावसंख्या अमर चौधरीच्या बॅटनं आली. 3 बॉलमध्ये 7 धावा कव्हर झालेल्या आहेत. 2 वाईट बॉलच्या आहेत. परंतु युवराज डुकलेचे 3 बॉल अजूनही समोर असतील. बॅटर कोड आहे तर अभिषेक. या ठिकाणी शॉर्ट कव्हर झोनमध्ये बॉलला डिफ्लेक्ट केलं. अगदी हलक्या सॉफ्ट हँडलने मात्र ढकललंय आणि बरोबर स्ट्राईक अमर चौधरीला दिली गेली सिंगल काढून. 2 बॉल अजून युवराज डुकलेचे बाकी राहत आहेत. या इनिंगमध्ये युवराज डुकलेचे हे शेवटचे 2 बॉल आहेत. स्कोर झालेला आहे 14.
मोठ्या फटक्यांची अपेक्षा टीम करते, डॉट बॉलची अपेक्षा या ठिकाणी टीम करते. कुणाला या ठिकाणी यश येणार, युवराज की अमर? आणि ते धाव जरूर घेतली जाते. बघत राहिले या ठिकाणी क्षेत्ररक्षक अपीलकडे. फायदा घेतलाय अमर चौधरीनं, कॉलिंग केलंय. एक सिंगल धाव मिळाली आणि एकेरी धावेनं धाव फलकमध्ये जाऊन पोहोचतोय 15 वर. या इनिंग मधील एक बॉल शिल्लक राहतोय युवराज डुकलेचा. नो मिटिंग, लास्ट बॉल, थर्ड ओव्हर. 11 बॉल युवराज डुकलेने या इनिंग मध्ये स्वतःच्या हाताळलेले आहेत. 11 बॉल मध्ये विकेट किती मिळाल्या युवराज डुकलेला? तर 1 विकेट मिळालेली आहे. तर आता अंतिम बॉल युवराज डुकलेचा बाकी राहतोय. बॅटर आहे अभिषेक दिनकरपाडा टीम कडनं बॅटिंग करताना. थोडीशी हळूवार सुरुवात झाली कारण 3 हदरे बसले, 3 महत्वाच्या विकेट गेलेल्या आहेत. सागर दिनकर, समीर विशे, मयूर हे 3 हार्ड हिटर बाद झाले. अमर चौधरी नॉन स्ट्राईक एंडला आहेत आणि यावेळेस कॅच पकडली गेली आहे. दिशा देण्याचा प्रयत्न होता परंतु इथे अंपायर्स अंपायर डिसिजन ओके. या ठिकाणी एक धाव जरूर मिळेल, नॉट आउट. रन आहे की नाही पंच? इट्स अ डॉट बॉल ना, डॉट बॉल. युवराज डुकलेला 2 ओव्हरमध्ये 1 विकेट मिळालेली आहे आणि मिस्टर कुणाल यांच्या षटकामध्ये बघितलं आपण तर 2 विकेट काढल्या गेलेल्या आहेत. अशी 3 षटकांमध्ये कामगिरी पाहिली तर 18 बॉलचा खेळ आणि धावसंख्या फळकावर मिळाली दिनकरपाडा टीमला. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 धावा. अजूनही 2 षटकं हाणामारीची बाकी आहेत. सेट झालाय खेळपट्टीवर, क्रीजवर, तो म्हणजे अमर चौधरी, ज्याची चर्चा या मॅचमध्ये आहे. आणि गोलंदाज बॉलिंग मार्कवर आहेत ते विलास, अनुभवी गोलंदाज आहेत समोर. परंतु समोर अमरची बॅट तळपणारी आहे आणि त्या बॅट समोर मात्र सामोरे जायचं आहे गोलंदाज विलास यांना. पहिला बॉल, चौथ्या ओव्हरचा पहिला बॉल. डॉट करण्यामध्ये यश आलंय. स्लोवर डिलिव्हरी, डॉट बॉल. बॅटर हुकलेले आहेत अमर चौधरी, दिनकरपाडा टीम बॅटर. अभिषेक साथ देत आहेत अमर चौधरीला. 5 बॉल शिल्लक चौथ्या षटकातील. सेम बॉल, कुठलाच बदल नाहीये. तोच बॉल, तीच दिशा आणि तोच पेस, सेम टू सेम डॉट बॉल. फुटवर्किंग या ठिकाणी मात्र बॅटरचं ओळखलं गेलंय. भगवा करंडक आंबेडकरांची स्पर्धा, नवनाविन्य या खेळपट्टीवर अनेक बॅटर, अनेक बॉलरांचं पाहायला मिळेल, स्किल पाहायला मिळतील. शॉर्ट बॉल पुल केलाय, सक्सेसफुल, षटकार आर पार. या डीजे चौकार ठोकला कोणी? अमर चौधरीनं. पहिला षटकार ठोकला कोणी या मॅच इनिंग मध्ये, या मॅच मध्ये? अमर चौधरीनं. 30चा विपक्ष. एक बॅटर सुद्धा मॅच स्कोर उभा करू शकतोय. अनेक मॅचेस मध्ये आपण पाहिलेला आहे. वन मॅन आर्मी किल्ले अनेक फलंदाजांनी लढवलेले असतील. मग हर्षद होंडो असतील, दीपेश गोलप असतील, विकी काळे असतील, अभिनय पाटील असतील, अनेक दुवादार बॅटर, फैजान मेमन असतील, अशा कित्येक बॅटरची वन मॅन शो आणि वन मॅन फाईट याच मैदानात मॅचेस जिंकलेल्या आहेत. काल पिंपळा संघ आपण पाहिलं. 1 मॅन आर्मी किल्ले, 1 मॅन फाईट, याच मैदानात मॅचेस जिंकलेल्या आहेत. 1 मॅन शो आणि 1 मॅन फाईट, याच मैदानात मॅचेस जिंकलेल्या आहेत. काल पिंपळा संघ आपण पाहिलं.
निखिल सारखा बॅटर ज्यानं चमकवली, दाखवून दिली आपली शैली रिव्हर्स स्वीप मारण्याची. म्हणजे स्किल आत्ता क्रिकेटचं वाडा टेनिसचं वाढतंय मागच्या 3 वर्षांमध्ये. सुरेख फटका कव्हर मध्ये या ठिकाणी डीपला बॉल येतोय आणि सीमा पार 4 धावा. षटकार नंतर चौकार. दन दनादन या ठिकाणी बॅटिंग. भगवा करंडक आंबेडकर पात्र एकत्र. ते षटकार बसलाय, चौकार बसलाय. प्रेक्षक बाउंड्री लाईनच्या दिशेकडनं या ठिकाणी वळत आहेत. अभि पाटील, बंटी शेठ म्हणून ओळख आंबेडकर गाव. प्रेक्षकांना षटकाराचा कॅच घ्या बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि 100 रुपये पारितोषिक. प्रति षटकार कॅचला प्रेक्षकांना नामी संधी. बघूया गोलंदाज तयार. विलास महाग ठरतोय. पहिले 2 बॉल डॉट टाकले, त्यानंतर मात्र एक तुम्हारी एक हमारी. बॅटिंग करताना अमर चौधरी दिनकरपाडा. षटकार, चौकार, 10 धावा खेचलेले आहेत 4 बॉलला. फुललेनचा बॉल या ठिकाणी मात्र टॅप करून खेळण्याचा प्रयत्न केला, तो एकदा कव्हर केला. दुसरा प्रयत्न या ठिकाणी होईल का? आणि इथे स्ट्राईक कुणाला मिळणार? अमर चौधरीला मिळतीये. थ्रो करू की नको या डबल माइंड मध्ये मात्र ओव्हर थ्रो केला गेलाय. ना बॉल गोलंदाजच्या हातामध्ये ना विकेट किपरच्या हातामध्ये. आणि इथे फायदा मिळाला दिनकरपडाला. 1च्या बदल्यात 2 धावा. स्कोर बनतोय 2च्या वरती. नंतर 27 आत्ता रन रेट आलेला आहे. फायटिंग टोटल स्कोर मध्ये मॅच येणं गरजेचं होतं. फायटिंग टोटल मध्ये रनिंग मध्ये मॅच पुन्हा ट्रॅकवर दिनकरपाडा येतोय. 27 धावा. या बॉलवर पुन्हा फुलरलेनचा चेंडू. याच दिशेनं याच गतीनं चेंडू हाताळणं गरजेचं होतं. एक शॉर्ट बॉल टाकला, त्यावर षटकार पाहायला मिळाला. त्यानंतर एक लूज बॉल टाकला, त्यावर कव्हर ड्राईव्हचा चौकार पाहायला मिळाला. प्रति ओव्हरला 2 फटके यापुढेही आले पुढच्या ओव्हरला. तर फायटिंग टोटलमध्ये मॅच 45+ सुद्धा जाऊ शकेल, कारण 27 धावा फळकावर आता दिसत आहेत दिनकरपाडा टीमच्या. लॉस ऑफ 3 विकेट. यस, 28 धावा 28 या डिझे. ठिकाणी पाहता आपण पहिल्या 4 ओव्हरला 24 बॉलला धावा मिळाल्या 28. धावसंख्या ही कमी नाहीये, परंतु दमदारी म्हणता येणार नाही. दमदार धावसंख्या उभारायची असेल तर अंतिम षटकामध्ये कमीत कमी 3 मोठे फटके आले पाहिजेत. ज्या 3 मोठ्या फटक्यांनी धावा एकतर तुम्हाला 14 मिळतील, 12 मिळतील, 15 मिळतील, त्या धावा खेचणं गरजेचं आहे. 3 मोठे फटके आले तरच धावसंख्या एक बिग टोटल फाईट टोटलकडे जाणार आहे. कारण पहिल्या षटकात फक्त 2 धावा आलेल्या आहेत, दुसऱ्या षटकात फक्त 4 धावा आलेल्या आहेत. आणि या 2 षटकांच्या धावा आता कव्हर करायच्या आहेत. मग 3 फटके येणार का? की 3 बॉल डॉट करणार कमीत कमी गोलंदाज? जबाबदारी कोण घेणार? अमर चौधरी की सौरभ? पहिला बॉल या ठिकाणी मात्र एकदा मिळाली. अमर स्ट्राईक मागतोय, थ्रो करतोय या ठिकाणी गोलंदाजाकडे फिल्डर. 2 धावा कव्हर केलेल्या आहेत. रनिंग मध्ये दिनकरपाडा गावाचं नाव या पाडा तालुक्यामध्ये आहे. आणि त्याची छाप या एका धावेने मिळाली मिड ऑफला. अगदी बघितलं आपण तर मिड ऑफला या ठिकाणी बॉल होता, सर्कलच्या आतमध्ये होता आणि त्या बॉलवर 2 धावा आलेल्या आहेत. सर्कलच्या आतमध्ये 2 धावा घेणं एक मोठी कामगिरी आहे. आणि आता 5 बॉल शिल्लक राहत आहे. सौरभ तिळसेकर गोलंदाज, कनक स्पोर्ट, बॉलिंग मार्कवर. स्ट्राईकला दिनकरपाडा. अमर चौधरीला यावेळेस मात्र गुंगारा देण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या करताना तिळसेकर गोलंदाज सौरभ. मिस्टर सौरभचे 2 बॉल झाले, 2च धावा दिलेले आहेत. धावसंख्या फक्त 30 वर. फक्त याकरिता फायटिंग टोटल होईल का? पुन्हा एकदा यावेळेस तर स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न होता. लेंथ आपली बरोबर त्यानं वुड लेंथवर बॉल ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु पेस भन्नाट होता आणि भन्नाट पेसमध्ये बॅट आणि बॉल संपर्क झालाच नाही. काय गंमत आहे, मागच्या ओव्हरला षटकार चौकार ठोकणारा बॅटरला लगातार 2 बॉल डॉट करणं म्हणजे आव्हान देणं असतं. आणि ते आव्हान देत आहेत कोण? तर सौरभ तिळसे टीमचे गोलंदाज. अंतिम षटकाची एक जोखमी जबाबदारी असताना शेवटचे 3 बॉल
हम ही तो हम क्या, तुम ही तो तुम क्या, जलवा किसका. बॅटर अमर की बॉलर सौरभ. पुल केलाय. हम ही तो हम क्या, ठोक दिया सिक्सर. 6 रन के लिए. 7वा भगवा करंडक. आबिडगरचा धमाका. बसलेले अमरच्या बॅटमधनं सौरभवर 2 बॉल शिल्लक राहत आहेत. दुसरा बॉल राईट अमोर द विकेट. फुल टच बॉल फेकून दिलाय लॉंग लेगला. सीमा रेषा पार. षटकार. आणि आता मात्र 2 षटकार. प्रेक्षकांनी एकदा टाळ्या वाजवायच्या अमर चौधरीसाठी. 1 मॅन आर्मी. एकटा लढतोय. एकट्याने ठोकले आतापर्यंत 3 षटकार 2 चौकार. 5 मोठे फटके लगवलेले आहेत. 3 विकेट गेल्या होत्या. बॅकफुटला दिनकर पडा होता. फायटिंग मध्ये मॅच येते. अंतिम बॉल. फुल टॉस बॉल. यावेळेस लोवर फुल टाकण्याचा प्रयत्न होता. एक धाव जरूर मिळाली याही बॉलला. इनिंगची समाप्ती होते. 30 बॉलचा खेळ संपलेला आहे आणि स्कोर बनलेला आहे. 3 विकेट गमावताना चांगली पार्टनरशिप झाली अभिषेक आणि अमर चौधरी मध्ये. दिनकर टीम टोटल स्कोर ऑन बोर्ड 43. 43 धावा. विजयाकरिता 44 धावांचं आव्हान. कुठेतरी 10 ते 12 धावा जरी कमी असतील या मॅच मध्ये, परंतु विकेट जर काढल्या गेल्या तर ही मॅच त्याच तोडीसतोड दबावात्मक बनू शकेल. कारण ज्या पद्धतीने युवराज डुकलेनं आपली वैयक्तिक 2 षटकं हाताळली. फक्त खर्च केल्या 12 बॉलमध्ये 11 धावा. खास करून म्हणजे पहिल्या पॉवर प्ले मध्ये 2च धावा दिल्या. तिथे धावसंख्या ही रोखली गेली आहे. थोडासा महाग ठरलं षटक हे अंतिम षटक. 15 धावा आलेल्या आहेत. चौथं षटक 13 धावा आलेल्या आहेत आणि इथे मॅचला कलाटणी बसलेली आहे. बघूया काय घडेल. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. पुढच्या मॅचच्या टॉस बॉक्सकडे आपण जाणार आहोत. 2 टीम सज्ज होतील टॉस बॉक्समध्ये. कर्णधार लगेचच आपण टॉससाठी रेडी राहायचंय. टीम टीम कॅप्टन स्वस्तिक 11 सारशी विरुद्ध पावणीपाडा. दोन्ही टीमचे कर्णधार विना विलंब इनिंग ब्रेक झालेला आहे. टॉस बॉक्समध्ये टॉससाठी या. स्वस्तिक 11 सारशी विपक्ष पावणीपाडा. कॅप्टन टॉस बॉक्समध्ये आपण जायचं आहे आणि टॉस करण्याकरता सुनील पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस करून घ्यायचा आहे. अविनाश पाटील. चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे. दिनकर टीम 43 धावा. काय जबरदस्त या ठिकाणी बॉलिंग अटॅक तिळसेकरांनी केला. पहिल्या ओव्हरला युवराज डुकलेनं फक्त 2च धावा दिल्या. 1 विकेट काढण्यामध्ये यश आलं. दुसरं षटक कुणालनं हाताळलं. त्यानं दबाव कायम केला. फक्त 4च धावा दिल्या. त्यानंतर पुन्हा युवराज डुकले आले आणि त्यांनी पहिल्या बॉलला चौकार खाल्ला. त्यानंतर मात्र पुन्हा धावसंख्या रोखली. 9 धावा त्या ओव्हरला खर्च झाल्या. परंतु शेवटची 2 षटकं आहेत ना, त्या 2 षटकांमध्ये बघितलं आपण 28 धावा आल्या. 5व्या षटकामध्ये 13 आणि चौथ्या षटकामध्ये 13, 5व्या षटकामध्ये 15. शेवटच्या 2 ओव्हरला ज्या 28 धावा कव्हर झाल्या आणि स्कोर 43 वर पोहोचला. चला बॅटर मैदानामध्ये थेट आपण पोहोचायचंय. ओपनिंग जोडी कनक स्पोर्ट गावदेवी तिळसे. भगवा करंडक. एक नामांकित आणि एक अगदी बघितलं आपण तर जुनी स्पर्धा. सातत्यानं वर्षानुवर्ष दुसरी पिढी पर्यंत स्पर्धा यशस्वीरित्या तेवढ्याच जल्लोषात, भव्यतेत, भव्य दिव्य दिमाखात आणि पारंपरिक स्पर्धा ही मात्र एक प्रोफेशनॅलिटीकडे घेऊन जाताना आबिडगरकर मागच्या अनेक वर्षांपासून.
नामदेवजी धनगरे धर्मवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष आनंद दिघेसाहेब, धर्मवीर आनंद दिघेसाहेबांची आठवण स्मृती चषक ठेवतात आबिडघर गाव धर्मवीर प्रतिष्ठान. आणि प्रथम पारितोषिक नामदेवजी धनगरे यांच्याकडनं आहे. द्वितीय पारितोषिक रोहितदासजी शेलार, तृतीय पारितोषिक महेंद्रजी ठाकरे, चतुर्थ पारितोषिक जगदीशजी विष्णू मस्कर, पाचवे पारितोषिक आहे सुशांत बबन पाटील, सहावे पारितोषिक दाते आहेत राजेशजी चौधरी यांच्या माध्यमातून. थेट मैदानात मॅचला सुरुवात. 5 षटकं 30 बॉल समोर असतील, 44 धावा. 44 टू विन. आणि तिरसे टीमला 30 बॉल नसून त्यामध्ये 3 बॉल या ठिकाणी पॅनल्टीलाइज मॅनस करून 27 बॉल खेळावे लागतील आणि 27 बॉलमध्ये 44 धावांचं आव्हान. खरं तर मॅच चौथ्या षटकात किती जाईल यस अंपायर कॉलिंग आहे. एक छोटासा ब्रेक घेतो आपण 1 मिनिटाचा. पुन्हा एकदा मॅच मध्ये आपण येऊ. तोपर्यंत बक्षीस दाते या ठिकाणी आपण आहेत ज्यांचं मोलाचं योगदान आहे. यूट्यूब व्यवस्था प्रदीप घरत व युवराज पाटील. बॉल व्यवस्था भगवा करंडक आबिडगरच्या स्पर्धेला भूषण पाटील केतन पाटील यांनी केलेली आहे. तसेच चषक ट्रॉफी व्यवस्था दरवर्षीप्रमाणे उपतालुका प्रमुख शिवसेना शिंदे गटाचे माजी उपसरपंच ग्रामपंचायत आबिडघरचे माननीय विनोद भास्कर पाटील यांच्याकडनं सर्व ट्रॉफी व्यवस्था आहे. मंडळाकडनं सर्वांचा धन्यवाद. त्याचबरोबर सामनावीर हे चषक दयानंद पाटील फाउंटन बियर शॉप यांच्याकडनं. पाणी व्यवस्था या स्पर्धेला भगवा करंडकला विनायक त्रिंबक भोईर यांच्या माध्यमातून. विशेष सहकार्य भगवा करंडक 2025 क्रिकेट आबिडगर स्पर्धा गजानन मस्कर, दिलीप गोतारणे, निलेश निमसे, प्रकाश बोंडवे, ज्ञानेश्वर खाडे, युवराज भोईर, सदाशिव भोईर. कूलर व्यवस्था भगवा करंडक आबिडगर स्पर्धा मिठाराम पाटील. सायकल व्यवस्था सायकल दाते भगवा करंडक आबिडगरची स्पर्धा ॲडव्होकेट समीर मुकुंद पाटील. LED टीव्ही या ठिकाणी पारितोषिक व्यवस्था LED टीव्ही गणेश भोईर. पूर्वा वॉटर सप्लायर सामाजिक कार्यकर्ते गणेश भोईर यांच्या माध्यमातून आबिडघर. थेट मैदानात थोड्याशा ब्रेक नंतर पुन्हा एकदा मी समालोचक सूरज पाटील सगळ्या प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत करतोय. धर्मवीर आनंद दिघे साहेब स्मृती चषक धर्मवीर प्रतिष्ठान आबिडघर मंडळ प्रस्तुत भगवा करंडक 2025 1,11,111. पहिला बॉल रिव्हर्स स्वीप खेळलाय, बरोबर गॅप शोधलाय, पॉवर प्लेचा फायदा, अनुभव संपन्न खेळाडू युवराज डुकलेच्या बॅटमधनं फर्स्ट बॉल फर्स्ट बाउंड्री या डिझाईन. पहिल्या बॉलला चौकार पाहायला मिळालेला आहे. सुरुवात तर खूप चांगली केली आहे युवराज डुकले. स्ट्राइक एंडला लेफ्ट हँड बॅटर यॉर्कर लेचा बॉल या ठिकाणी पाहू शकता आपण. संधी होती, थोडस मात्र फिल्डर मागे राहिलाय. बॉलवर येणं गरजेचं होतं. मोठी विकेट मिळाली असती. याच विकेट करिता संघर्ष मनामध्ये दाटलाय दिनकर पडाक संघाकडे. एक कॅच, हे कॅच जरी उडाली या ठिकाणी या दोन्ही बॅटर पैकी ती कॅच घेण्याकरिता एक जोश पाहायला मिळेल. परंतु ही मॅच बनवण्यासाठी ही पार्टनरशिप होणं गरजेचं युवराज डोकलेलाही माहित आहे. कारण पहिल्याच 2 ओव्हरला जर रन रेट चांगला आला तर दबाव हा पूर्णपणे हटेल तिसऱ्या ओव्हरला. या गनिमी काव्यांमध्ये मात्र ही मॅच आहे. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवर पाहायला मिळत आहेत. यावेळेस पाहिला आपण तर हा बॉल डॉट बॉल निर्धाव चेंडू
काय जबरदस्त आउट स्विंग केलंय. क्रिकेट हे मात्र दिवसेंदिवस प्रगती पथावर प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतंय. त्यापैकी वाडा क्रिकेट असोसिएशन जयेश पाटील यांची मेहनत आणि वाडा टेनिस क्रिकेट एक स्टार कास्ट तयार झाली आहे. व्हॉट अ शॉट. चेंडू जातोय या ठिकाणी डीप लॉन्ग ऑन ला. खराब, अतिशय खराब फिल्डिंग. कभी जोश में होश गवाना नहीं चाहिए. इथे तेच झालेलं आहे. विकेट कॅच लॉस. या ठिकाणी विकेट मिळेल नाही तर जीवदान मिळतंय. येस. स्पोर्ट गावदेवी तिळसेच्या विपक्ष कॅचेस तुम्हाला पकडायच्या आहेत. अशा कॅचेस जर सुटल्या गेल्या तर हा संघ मात्र भल्या भल्यानं मात्र हा पराभूत करून फायनल ट्रॉफी उचलणारा संघ आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कर पुन्हा एकदा समीर विशे. यावेळेस संधी नाहीये. रनआउटची संधी निर्माण झालेली आहे. फलंदाज बाद. आत्महत्या केलेली आहे. स्वतःची विकेट स्वतः टाकलेली आहे. लक्ष नव्हतं, नजर नव्हती आणि इथे मात्र विकेट गमावताना सौरभ बॅक टू डगआउट. चांगली विकेट मात्र मिळालेली आहे दिनकबडा टीमला. युवराज डुकलेला माहिती आहे की सौरभ या क्रीजवर जर अजून 4-5 बॉल खेळला असता, 1-2 मोठे फटके त्याच्या बॅटमध्ये आले असते तर ही मॅच. परंतु सुरुवात चांगली करून दिली सौरभनं. एक बाउंड्री जरूर लावली आहे. या मॅच मध्ये एक चौकार मारणं तरी सुद्धा मोठी कामगिरी आहे. खरं स्कोर मोठा नाही, फायटिंग टोटलची मॅच आहे आणि 4 धावा जरी करून आला असेल तरी चांगलीच कामगिरी म्हणावी लागेल. कारण दिनकरवाडा टीमच्या पहिल्या ओव्हरला फक्त 2 धावा होत्या. यावेळेस पाहिलं आपण तर 5 बॉल संपलेले आहेत, धावा 9 आहेत. परंतु क्रिकेट आहे, एका षटकावर मॅच कधी संपत नसते. एका बॉलवर मॅच जेव्हा येते तेव्हा षटकाची किंमत ओळखली जाते. हे क्रिकेट आहे. अनिश्चिततेनं भरलेला हा खेळ आहे. आता घडलंय पण पुढे काय घडेल हे माहित नाही, म्हणून जगात या खेळाचं आकर्षण आहे. बघूया गोलंदाज बॉलिंग मार्कवर तयार. नॉन स्ट्राईकला युवराज डुकले उभा आहे. स्ट्राईक इनला न्यू बॅटरचं नाव आहे विलास. पॉइंट मध्ये बॉल बॅकवर्ड कडे येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. काय फिल्डिंग आहे. टाळ्या झाल्या पाहिजेत या फिल्डर करिता. सुपर. अगदी बघितलं आपण तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने फिल्डिंग हवेमध्ये बॉल फील्ड करताना फेकताना पाहिले आपण. क्विक मोमेंट. पहिल्या षटका समाप्तीला स्कोर 10, 1 गडी बाद. पाटला करतायत 44 धावांचा. पात्रा भगवा करंडक 2025 आबिडगरकरांची स्पर्धा. येडीजे सॉफ्ट हँडचा वापर आणि इथे प्रेझेन्स ऑफ माइंड. कुठली रिस्क घेतलेली नाहीये. एक एक धावेची गरज या मॅच मध्ये आहेच. 44 धावांचं फायटिंग टोटल समोर आहे आणि धावसंख्येवर या ठिकाणी स्कोर आहे 10 वर. अजून भरपूर मॅच लढायची आहे तिळसेकरांना सुद्धा आणि 3 बॉलची पॅनल्टी तिळसे टीमला आहे अंतिम 5व्या षटकामध्ये. त्यामुळे ही मॅच फारीच होणार आहे. गोलंदाज तयार. आणि डोक्यावरनं बॉल मात्र या ठिकाणी निघून गेलेला आहे. कॅच झाली नाही परंतु बॉन्डी अडवलेली, जिद्द सोडली नाहीये. काय गमावलं यापेक्षा काय मला मिळवायचंय, काय मला थांबवायचंय हे विशाल चौधरीने दाखवून दिलं. जे शॉर्ट कव्हरला फिल्डर होते, गोल्ड टोपी ब्लॅकिश. या ठिकाणी पाहता आपण स्कोर आहे 11. युवराज डुकले ज्याची चर्चा
या संपूर्ण मॅच मध्ये आहे, या स्पर्धेत राहील, परंतु कुठपर्यंत राहील हे दिनकर पाडकर ठरवतील. ब्रँड आहे वाडा टेनिसचा युवराज डुकले. भावेश पवार देशाचा टेनिसचा ब्रँड आणि त्याला आवडणारा खेळाडू कोणता वाडा टेनिस मधील, तर युवराज डुकले. आणि त्याच्या समोर आज संपूर्णपणे दिनकर पाडा टीमचा फौज फाटा आहे. अमर चौधरी ज्यानं ही मॅच बनवली तोच बॉलर बॉलिंग मार्कवर आहे, ज्याला ही मॅच बनवायची आहे, जिद्दी आणि चिकाटीनं खेळणारा खेळाडू आहे. आणि त्याच्या समोर त्याच चिकाटीनं मोठा झालेला खेळाडू युवराज डुकले. आणि इथे कॅच ड्रॉप, मान फिरवणं गरजेचं राहिलं कारण सूर्य किरण अगदी समोर आली आणि सूर्य किरण जरी समोर असलं तर बॉलवर डाय टाकणं गरजेचं होतं. विशाल चौधरीनं म्हटलं आला तर आला, गेला तर गेला, परंतु इथे नशिबाचा भाग युवराज डुकलेच्या बाजूने मिळाला. डॉट बॉल, 11 धावा, रन रेट थांबतोय. 3 बॉलमध्ये एकच धाव, कसं होणार यापुढे? पुढच्या 3 बॉलला रन रेट कव्हर केलाय. या 3 बॉलला 1 धाव देताना अमर चौधरीनं एकटा संघर्ष करतोय, एक हाती किल्ला लढवतोय, कारण त्याला माहिती आहे या ओव्हरला धावा थांबल्या तर 5व्या षटकात 3च बॉल राहत आहेत. प्रेशर आपोआप कन्वर्ट होईल 4थ्या ओव्हरला. आणि पुन्हा एकदा सिंगल धाव एक मिळते. विशाल चौधरी खतरनाक फिल्डर बॉलवर येतोय, वाटतं बॉलिंग. प्रेक्षकांच्या टाळ्या आता मात्र अमर चौधरीच्या बॉलिंगवर होत आहेत. 2 बॉल डॉट केले, 2 बॉलला सिंगल दिल्या, 2च धावा 4 बॉलमध्ये खर्च केलेले आहेत. वाटतं बॉलिंग यार, काय मॅच चालू आहे. तोडीच तोड उत्तर. 4 बॉल दुसऱ्या ओव्हरचे फक्त 2 धावा आलेले आहेत. स्कोर फळकावर आहे तो 12. वॉट अ मॅच, टफ क्रिकेट. 1 विकेट मिळालेली आहे दिनकरपाडा टीमला. दिनकरपाडा टीम आणि तिरसे टीम संघर्ष मोठा होणार आहे. विकेट, मोमेंटेबल विकेट. जिथे क्षेत्ररक्षक शॉर्ट लेगला उभा त्या ठिकाणी अमर चौधरीनं शॉट खेळायला भाग पडला. अनुभवी बॅटर विलास यांना. बॅक टू डगआउट, मजा येईल. सामना टीट फॉर टॅट. ग्रामीण भाषेत ठोसा ठोसा भगवा करंडका बिडगर या डीजे. जीवाची हुरहुरता दिनकरपाडा टीमची कोण, तर युवराज डुकले. बड़ी मछली जब तक मिलती नहीं है समुंदर तुम्हारा नहीं हो सकता. या ठिकाणी पाहता आपण स्कोर बनलेला आहे 12. अनेक अडचणीच्या काळात वाडा WCA टीम ओपन क्रिकेट खेळताना युवराज डुकलेनं कित्येक फायनल, अगदी चिपळूण असेल, कोकण असेल, रत्नागिरी असेल, गातीची स्पर्धा असेल, अशा मोठ्या मोठ्या सामन्यांमध्ये कामगिरी केली आहे. पण वाडा तालुक्यातील टीमला भिडताना मात्र संघर्ष करावा लागेल. क्लीन बोल्ड, हम ही तो हम क्या, तुम ही तो तुम क्या. अरे इतिहास तो जमाना पूछेगा, लेकिन प्रेजेंट में क्या होता है हम तय करेंगे, क्योंकि दुनिया अब जानेगी अब क्या होगा लाइव में. कम ऑन डीजे. मनोज, ही जोडी आता काय करेल? काय आपण कामगिरी केली आहे यापेक्षा आता आपल्याला काय कामगिरी करता येईल
यावर मात्र प्रेक्षकांच्या नजरा या दोन्ही टीमकडे राहतील. या दोन्ही टीमचे खेळाडू आता जिद्दीला पेटलेत, पेटावंच लागेल, पर्याय नाहीये. कारण आता दबाव 300 टीमवर आलेला आहे. धावा 12 आहेत, 44चा आकडा अजून खूप लांब आहे आणि विकेट गमावलेल्या आहेत त्या 3. बरोबर 3 विकेट दिनकरपडाच्या गेल्या होत्या आणि अगदी जलद विकेट तिळशे सुद्धा गेलेले आहेत. 2 षटकात धावा किती तर 12. दिनकरपडाच्या धावा किती होत्या तर अगदी 6. पण आता इथून पुढे पिक्चर काय, कारण 3 बॉलची पॅनल्टी दिनकरपाडा टीम समोर तिळशे टीमला आहे. मजा येईल. षटकार धाकधुकता हीच होती आणि इथे मात्र असं चालतंय. युवराज डुकलेना 200 रुपये पारितोषिक षटकाराला. विराट असतील का युवराज डुकलेचे, जे ठोकले होते लगातार 2 षटकार अमरनं. परंतु इथे युवराज डुकले का अभ्यासू खेळाडू आहे का. मी 13व्या बॉल पर्यंत उभा आहे. 3 विकेट गेल्यानंतर युवराज डुकले कसा खेळू शकतो हे दाखवून देईल का. फुल टॉस बॉल बॅटवर होता, एक धाव कव्हर केली आहे. दुसऱ्या धावेची डिमांड या ठिकाणी. खराब फिल्डिंग, मिस फील्ड, कॉलिंग नव्हतं, कॉम्बिनेशन नव्हतं. कारण युवराजला जास्तीत जास्त या षटकामध्ये स्ट्राईकला यावं लागेल. 3रं आणि 4थं षटक खेळणं त्याच्यासाठी खूप गरजेचं आहे. अन्यथा जर मॅच 5व्या ओव्हरला गेली मग त्या धावा 1 असो, 2 असो, 4 असो, 10 असोत, दिनकरपाडा टीम संघर्ष नक्की करेल. 5व्या षटकात मॅच पोहोचवणं हे दिनकरपाडासाठी मात्र जिद्दीला आहे. तर ही मॅच 3ऱ्या 4थ्या ओव्हरमध्येच कव्हर करणं, ही जिद्द सोपी करणं, ही मॅच, ही जिद्द युवराज डुकलेची असेल काय. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू, लोबर फुल टॉस. मिड विकेट कडनं मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. सिंगलवर समाधान मानलं. पहिला बॉल षटकार, दुसऱ्या बॉलला 2 धावा. चित्तेची चपळाई पाहायला मिळाली. 3ऱ्या बॉलवर सिंगल. 3 बॉलमध्ये अगदी बघितलं 9 धावा कव्हर करून घेतलेल्या आहेत. कारण मागच्या षटकामध्ये धावसंख्या थांबली होती. खूप चांगली बॉलिंग 2 धावा देताना अमर चौधरीनं हाताळले. पण इथून पुढे संघर्ष करावा लागेल कारण बॉल शिल्लक किती राहत आहेत तर या ओव्हरचे 3. स्कोर झालाय 21, 21 धावा. 12 चेंडू 22 धावांची मॅच आहे. सामना 50-50 चान्स. दोन्ही टीमला 50-50% संधी आहे. 23, 12 बॉल. धाव दिलीच नाहीये. प्रेशर बघा किती, बॉलरचं प्रेशर किती बॅटरवर. या बॉलवर कॅच तर झाला नाही परंतु धावी आली नाही. डॉट बॉल. व्हॉट अ मॅच. डॉट बॉल नाही मॅच बॉलिंग, कारण विकेट 3 मिळालेले आहेत. एक रन महत्वाची आता गावदेवी कनक स्पोर्ट तिळसे टीमला. कनक स्पोर्ट तिळसे एक चर्चा. कनक स्पोर्ट तिळसे समोर दिनकरपाडा चर्चा या मॅच कडे आहे. 2 बॉल शिल्लक राहत आहेत समीरचे. स्ट्राईकला बॅटर आहे मनोज. काढून दाखवली विकेट. 4था धक्का तिळसे टीमला. आव्हानात्मक मॅच आता उभी राहिली समोर, कारण धावांची गरज आहे. 10 बॉल 23 धावा. पात्र एकत्र भगवा करंडक आबिडगरची स्पर्धा. तर राज्यस्तरीय कबड्डीपटू त्यांना असलम इनामदार सारखे कबड्डी प्लेयरला घडवले. त्यांच्यासोबत ज्यांनी कबड्डी खेळलेली आहे. जय बजरंग क्रीडा मंडळ वासिन, मिलिंद दिनकर वासिनवरनं शुभेच्छा येत आहेत भगवा करंडक आंबेडकरच्या या स्पर्धेला.
खूप भव्य दिव्य आयोजन आणि अभिनंदन केलंय आंबेडकरांचं धर्मवीर प्रतिष्ठानचं. धन्यवाद मिलिंदजी दिनकर वासेन जय बदन क्रीडा मंडळ. फुलेंचा बॉल या ठिकाणी ऑन साईडला खेळलाय. लेफ्ट हँड बॅटरनं जरूर एक धाव मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न या ठिकाणी कुन्नाल आल्याबरोबर एक धाव कव्हर केली गेली आहे. सिंगल धावेने धावसंख्या फळकर माता आकडा पोहोचतोय. षटक पाहिले आपण. पहिली ओव्हर धावा आल्या 10. दुसरं षटक धावा आल्या 2. तिसरं षटक पाहता आपण धावा आल्या 10. टोटल धावा मिळाल्या 18. बॉलमध्ये 22 धावा आणि आता बॉल शिल्लक राहत आहेत ते 9 चेंडू आणि विजयासाठी 22 धावांची गरज. संघर्षाला मॅट पेटलेली आहे. संघर्ष मोठाच आहे कारण या ठिकाणी तोडीस तोड उत्तर दिनकरपडा टीमनं तिरसे टीमला आज दिलंय. आज इतिहास. युवराज डुकले क्रीजवर असताना 9 चेंडू 22 धावांचं एक मोठं आव्हान पेळलं जाईल की नाही जाणार कमेंटमध्ये कळवा. आणि टॉसकडे आपण आमंत्रित करूया नेक्स्ट मॅच करिता सारशी टीमचे कॅप्टन आणि विपक्ष पावणीपाडा. हॅलो चेक. पुन्हा एकदा मॅच कडे आपण या ठिकाणी जातोय. भन्नाट वेगानं गोलंदाजी झालेली आहे. तिथून माऱ्यानं गोलंदाजी झालेली आहे. वुडलेनचा स्पॉटचा वापर केला गेलाय. फुलर लेनचे बॉल यॉर्कर लेनचे चेंडू हाताळले गेलेले आहेत आणि आता संघर्ष तिळसेकरांसमोर दिनकरपणाकरांनी ठेवलाय. 9 बॉल 22 धावा. इनसाइड आउटचा फटका या ठिकाणी करण्याचा प्रयत्न होता. बॉलची दिशा बदलली. डीप वाईडी लॉंग ऑफला बॉल फील्ड झालाय. 2 धावा जरूर मिळतील आणि तिसरी धाव सुद्धा या ठिकाणी मिळते. मार्गदर्शन पेक्षा रक्षण करणं गरजेचं होतं आणि 1 धावेच्या ठिकाणी धावा 3 मिळालेले आहेत. दबाव याच रनिंग बिटवीन धावेनं जेव्हा कमी होईल तेव्हा ही मॅच अंतिम टप्प्यामध्ये आठवली जाईल. नयन बॉलिंग मार्कवर कित्येक सामने जिंकून देणारा गोलंदाज आहे. अनेक लीगच्या मॅचेस कोंडला विभाग प्रीमियर लीग गाजवलेला बॉलर आहे. सुपर बॅटिंग करणारा बॅटर अष्टपैलू खेळाडू युवराज डुकले आहे. मोठ्या खेळाडू समोर आपली चमक दाखवणं एक अभिमानाची कामगिरी असते. हा खेळाडू माझ्या समोर कधी येईल आणि मी माझ्या खेळानं त्या खेळाडूला सुद्धा या ठिकाणी माझं चकित करेन. प्रत्येक खेळाडूला वाटतं. जेव्हा कृष्णा सातपुते आले होते बॅटिंग करण्याकरिता तेव्हा त्यांना बॉलिंग जयेश पाटील वाडा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष यांनी केली होती आणि अगदी अभिनंदन केलं होतं जयेश पाटील यांचं कृष्णा सातपुते यांना. इंडिया क्रिकेट स्टार त्यांच्या समोर मात्र होते. फॅन फॉलोवर खेळाडू असतात. एकमेकांसमोर खेळण्याची इच्छा असते. आज काय घडेल. नयन समोर युवराज डुकले आवडत्या बॅटरला आज हुकवतोय. नयन याचाही आवडता बॅटर युवराज डुकले. बॅटर अनेक असतील पण त्या युवराज डुकलेची एक छाप आहे असं नयन नेहमी म्हणत आलेत. त्याची अदाकारी वेगळी असते पण आज नयन हावी होतो युवराज डुकलेवर. मनातल्या मनात आनंद वाटत असेल. चॅलेंजेबल बॉलिंग आज मी करतोय. चॅलेंजेबल स्वतःलाशी माझा संघर्ष आहे. हा संघर्ष नयन गोलंदाजाचा तिळसेची नाही तर स्वतःशी आहे. हा संघर्ष युवराज डुकलेचा दिनकर पडायची नाही तर स्वतः युवराज डुकलेशी आहे. आर पार षटकार खास बॅटिंग क्लास बॅटिंग म्हणूनच हा खेळाडू सर्वांना आवडतोय. जडेजा षटकार न फायटिंग मध्ये मॅच आली. दबाव हटलाय. आता 6 चेंडू 6 बॉल आणि विजयासाठी 13 धावा. मॅच बॅलन्स आहे. या षटकाराकरिता युवराज
युवराज पाटील टीमचे पॅकर, तिसऱ्या टीमचे कनक स्पोर्ट यांच्याकडनं 200 रुपये युवराज डुकलेसाठी आलेले आहेत या 6 ला. समीर विशेच्या डोक्यात एकच आहे, हे 3 बॉल महत्वाचे आहेत. आता विकेट पेक्षा डॉटला महत्व आहे. व्हॉट अ मॅच. एक बॉल डॉट काढला युवराज डुकलेला नयननं. एक षटकार ठोकलाय युवराज डुकलेनं. 3 बॉल मध्ये 9 धावा आलेले आहेत. हा बॉल डॉट की शॉट. व्हॉट सुपर बॉलिंग. संतोष मडवी फास्टर गोलंदाज, जुना इतिहास. शिवक्रांती टीम ची आठवण करून देताना शॉर्ट बॉलला फक्त षटकारच बसतात असं नाहीये. शॉर्ट बॉल सुद्धा भल्या भल्या बॅटरला डॉट करू शकतोय. हा बॉल त्यांना हाताळलेला आहे. पेस काय होता, नजर हटली गेली आहे. 8 बॉल 13, सॉरी 5 बॉल 13, 3 बॉल पॅनल्टी असल्यामुळे या ठिकाणी समीकरण आहेत. लवकर येणं वाडाकडे असो यांचा नियम आहे आणि त्या नियमाची काटेकोरपणे पालन या ठिकाणी प्रत्येक स्पर्धेला करावं लागतं. काय घडेल. हृदयाचे ठोके वाढत आहेत डॉट बॉलनं. सुपर. आवडत्या बॅटरला हुकवतोय. टाळ्या झाल्या पाहिजे बॉलर करिता. षटकार खाल्ल्यानंतर तो खचला नाही. षटकार त्यानं विसरला. मला काय करायचं मनात ठेवलंय आणि एवढ्या मोठ्या चांगल्या बॅटरला आज तो हुकवतो. युवराज डुकले सारख्या अनुभव संपन्न जो ओपन क्रिकेट खेळतोय. लगातार 2 बॉल डॉट आलेत. 5 बॉल संपलेत. शेवटचा बॉल चौथ्या षटकातील नयन हाताळतोय. मॅच खेचली. आता 13 धावांची गरज कायम आहे. षटकार बसल्यानंतर 13 हव्या होत्या, परंतु आता बॉल 1 या ओव्हरचा. पुढच्या षटकाचे 3च बॉल आहेत. टोटल 4 बॉल 13 रन. चर्चा करा काय होईल. लगातार 2 षटकार करता युवराज डुकलेला 500 रुपये. अभि पाटील बंटी शर्ट लावले. लगातार 2 बॉल हुकवले तर नयन चौधरी यांनी तिसरा हुकवतील काय. यॉर्कर परफेक्ट डिलिव्हरी. काय बॉलला पिच केले. टाळ्या झाल्या पाहिजेत. 1 बॉलला षटकार. पुढच्या 3 बॉलला एकच धाव दिली. युवराज डुकले समोर होता. मॅच खेचून घेतली. दबाव कायम केलेलाय. मॅचला दडपणामध्ये आणलंय. ही मॅच मी बनवून दाखवीन करून दाखवलंय. अरे एक षटकार कोणी खातो, त्यानंतर जो लढतो तो जिगरबाज असतो. आज नयननं करून दाखवलंय. हे डीजे तीन बॉल आणि धावांची गरज आहे 12. लगातार 2 षटकार मारले तर 2000. एक जरी षटकार मारला युवराजच्या बॅटमध्ये युवराजनं आता 1 तर 1000. 2 मारले तर 2000. कनक स्पोर्ट गावदेवी तिरसेचे पॅकर युवराज पाटील यांच्याकडनं हे 2000चं पारितोषिक युवराज डुकले यांना लागलेलं आहे. बघा मॅच बनवली गोलंदाज कोण, अमर चौधरीनं. त्यानंतर छाप टाकली समीर विशेनं, विकेट काढली. अगदी बघितलं मी म्हणालो ना की सुमितची जी विकेट होती या टर्निंग पॉईंट या मॅचचा का राहिलाय तर दबाव आलाय. आणि त्यानंतर बघितलं आपण तर नयन एक षटकार खाल्ला तो खचला नाही. 2 बॉल डॉट कडून पुढच्या 3 बॉलला एकच धाव दिली नाही. तिथे मॅच टर्न झाली. 3 बॉल 12 आव्हानात्मक मॅच. एकदा टाळ्या झाल्या पाहिजे दोन्ही टीम करिता. सुपर मॅच. टॉस करून घ्यायचा आहे. सारशी टीम कॅप्टन आलेत का विपक्ष. पावणी पडक टीम कॅप्टन. काय घडेल. चर्चा महाराष्ट्रात, स्पर्धा वाड्यात, आंबेडकर गावात धर्मवीर प्रतिष्ठानचं आयोजन. भगवा करंडक एक पारंपरिक प्रचलित स्पर्धा. 1,11,111 पारितोषिक भगवा करंडक ट्रॉफी वाडा टेनिस.
आबिटघर गाव, इंडस्ट्रीयल झोन नटलेलं गाव. वाडा तालुक्यात सर्वाधिक शेड कुठल्या गावात आहेत तर आबिटघर गावात. जसं भिवंडी तालुक्यामध्ये बघितलं तर विद्यमान खासदार बाळमामा यांचं गुंदवली गाव, त्यानंतर माजी केंद्रीय मंत्री कपिल पटेल साहेबांचं गाव अगदी दिवा, काल्हेर, कालवार अशी नावात दिली गावं ज्या गावामध्ये इंडस्ट्रीयल कोटाऊन सिस्टीम, त्या पद्धतीने आंबेडकर वाडा तालुक्यात. डॉट बॉल हो गई शुरुआत, लेकिन रुको जरा सब्र करो, अभी भी कुछ टला नहीं है. 2 बॉल 12, 2 चेंडू 12 धावा. फासल्या फासफूस कुणाच्या होणार. डॉट बॉल करून युवराज डुकले तर केलेले आहेत गोलंदाजानं. बॉलर सागर आहेत. मागच्या वर्षी इंजुरीतून सावरले, या वर्षी पुन्हा फिट झाले, जबाबदारी घेतली आणि बॉलिंग अटॅक करतायत. कुठलाच प्रेशर घेतला नाही पहिल्या बॉलला. आता चान्स नाहीये, पर्याय नाहीये. चान्सचा पर्याय संपलाय पहिल्या डॉट बॉलनं. त्याच्यामुळे फक्त ठोकायचंय आणि फक्त रोखायचंय. 2 बॉल 12 धावा. प्रति षटकार 1000 रुपये पारितोषिक युवराज पाटील यांनी लावलेत कणक स्पोर्ट गावदेवी तिरसेला. युवराज डुकलेला ठोकलेत. युवराज डुकलेनं कित्येक मॅचेसला याच मैदानात मागच्या वर्षाचा इतिहास आठवा. 76 धावा चेस केल्या होत्या 4 ओव्हरला. तिरसे टीमनं 7 षटकार ठोकले होते युवराज डुकलेनं. सागर दिनकरनं पहिला बॉल डॉट काढलाय. नयनच्या मेहनतीला मात्र उत्तर दिलं. व्हॉट अ बॉलिंग. दिनकर पाडा ही मॅच सोडायला तयार नाहीये. दुसरा बॉल आणि इथे डॉट बॉल. पॅनल्टीला किती महत्व राहतं बघा. वाडा क्रिकेट असोसिएशननं ज्या पद्धतीने नियम काढले आणि त्या नियमानं पहिलं नियम लागू झाला तो म्हणजे टीम जर उशिरा आली तर 1 ओव्हरची पॅनल्टी, थोडी उशिरा आली तर 3 बॉलची पॅनल्टी. आज त्या पॅनल्टीला सामोरे जावं लागतंय या मॅच मध्ये. तिलसे सारख्या बातबदार बलाढ्य टीमला 1 बॉल 12 झालेले आहेत याच मैदानात. 1 बॉल 12 सुद्धा झालेले आहेत, बरोबर ना उपेश. या मैदानात 1 बॉल 12 झालेले आहेत. हे क्रिकेट आहे, काही घडू शकतं. या मैदानात मागच्याच वर्षी झालेले आहेत. अजूनही मॅच संपलेला नाहीये. अनिश्चिततेचा खेळ क्रिकेटचा. एक सुद्धा टोकू दिला नाहीत. ये हे देनकापडा टीम. 1 षटकार युवराज डुकलेनं 4थ्या ओव्हरच्या 3ऱ्या बॉलला ठोकला. त्यानंतर पुढच्या 6 बॉलमध्ये दिनकर टीमनं कुठलाच मोठा फटका ठोकू दिले नाही. इट्स ओके, इट्स अ मॅच. जे झालं ते मॅच मध्ये सोडून द्यायचं असतं आणि काय चुकल्याचं परीक्षण करत पुढच्या स्पर्धेला तेवढंच सज्ज व्हायचं असतं. हार्ड लक टू कनक स्पोर्ट गावदेवी तिरसे टीम and good luck and best of luck to next round. Dinkar Bada team, man of the match, no doubt. कॅप्टन टॉस साठी या. 3 ओव्हरची मॅच असेल.